नवी मुंबई नेटवर्क. वर्क ऑर्डर देताना एवढी घाई का करायची? आता महासभा नाही आहे, नियुक्त झालेले लोकप्रतिनिधी नाही आहेत. त्याच्यामुळे सगळं काम हे महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हा काम करतात त्यांना अत्यंत सांभाळून परत लोकशाहीच्या माध्यमातून महासभा स्थापन होत नाही तोपर्यंत थांबायला पाहिजे होतं. घाई काय एवढी? आम्ही याला विरोध करणार आणि टोकाचा विरोध करणार. लोकांचा विरोध पत्करून त्यांना दाबून विकास नाही होत. घाई काय एवढी? एवढी घाई कशाला? की नाही देऊन टाका कशाला? इलेक्शन लागेल ना आता. नवी मुंबई वाशी सेक्टर 17 रेंजा कॉर्नर से कोपरी गांव तक उड़ान पुल को लेकर नवी मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना के बीच जोरदार रार और तकरार सी बन गई है. दरअसल नवी मुंबई महानगर पालिका द्वारा ट्रैफिक समस्याओं के मद्देनजर वाशी सेक्टर 17 से कोपरी गांव तक उड़ान पुल बनाने के महत्वाकांक्षी काम को मनपा द्वारा अंजाम दिया जाने वाला है और इस काम के लिए इस मार्ग में आने वाले तकरीबन 391 वृक्षों की कटाई करने की महानगर पालिका योजना बना रही है. महानगर पालिका की इसी भूमिका का यहां के स्थानीय नागरिकों, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व नगर सेवकों के विरोध के बाद आज खुद गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ने भी इस मुद्दे पर अपना तीव्र रोष जताया है. इन वृक्षों के बचाव के लिए आज जितेंद्र आव्हाड ने नवी मुंबई के स्थल का दौरा कर नवी मुंबई महानगर पालिका की कार्यप्रणाली पर ही संदेह व्यक्त किया. जितेंद्र आव्हाड ने आयुक्त अभिजीत बांगर को रडार पर लेते हुए सवाल किया कि कुछ ही महीनों में नवी मुंबई महानगर पालिका चुनाव होने को हैं. ऐसे में नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर को इस काम का वर्क ऑर्डर निकालने में इतनी हड़बड़ी और जल्दबाजी से क्यों मच रही है. जितेंद्र आव्हाड ने इस दौरान कहा कि वे खुद व्यक्तिगत तौर पे मानते हैं कि यहाँ पे ट्रैफिक की समस्या नहीं है. जितेंद्र आव्हाड ने कहा कि नैसर्गिक सुंदरता ही आज नवी मुंबई की शान है और इस नैसर्गिक सुंदरता का तालमेल बिगाड़कर किए जाने वाले विकास के वे बिल्कुल भी पक्षधर नहीं हैं. सर्वसामान्य नागरिक मला इथनं फोन करतायत, मला भेटले, मी गपचूप येऊन त्यांची चर्चा केली. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की साहेब इथे कधी ट्रॅफिकच होतं. आणि माझा वैयक्तिक अनुभव विचाराल तर गेले अनेक वर्ष मी पाम बीचवरनं पुण्याला जातो, कारण का तिथे बाहेरच्या बाजूला ट्रॅफिक असतो असं मत होतं. आणि पाम बीचवरनं जाताना एक वेगळा आनंद मिळतो जेव्हा आपण पुण्याला जातो. उजवीकडे लश ग्रीन दिसतं, म्हणजे तो पूर्ण असा एक छान पट्टा दिसतो. मला तर कधी आयुष्यात आठवत नाही ते ट्रॅफिक. त्याच्यामुळे काही पर्याय निघतो का हा महानगरपालिकेने बघायला हवा. ही वर्क ऑर्डर देताना एवढी घाई का करायची? महानगरपालिकेचे आयुक्त IAS आहेत. एखाद्या IASला संपूर्ण भागाची सगळी माहिती असते, तो सगळं रिपोर्टिंग घेत असतो, त्याचं सर्वसामान्यांशी तो टचमध्ये असतो. आता इथल्या सर्वसामान्यांचं मत काय हे जाणून घेतलं, ऑब्जेक्शन सजेशन जे काय असेल. एवढी सगळी झाडं कापायची, आज गरमीचा आपल्याला त्रास का होतो माहिती आहे? सगळं ग्रीन कव्हर जात आहे. एवढी झाडं उगवायला किती वर्ष लागते? हा पाम बीच रोड झाला कधी? ही झाडं लागली कधी? त्याचा अभ्यास केलाय कोण? ते आजूबाजूची जी सावली आहे त्याच्यातनं आता आपण इथे उभं आहोत, बरोबर? तिथे गेल्यावरती किती गरमी होते आणि त्याच इथे आहोत तर घाम येतोय का? नाही येत. देखो विकास हवाच,
पण तो विकास होत असताना नैसर्गिक समतोल जो साधला जातो, तो नैसर्गिक समतोल जर बिघडवला तर या नवी मुंबईची जी खरी शान आहे, हिरवीगार आहे नवी मुंबईचं, याचं ग्रीन कव्हर अतिशय उत्तम आहे, ते सगळं नष्ट होईल. आणि म्हणून इथल्या नागरिकांच्या जे मनात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात आहे. जितेंद्र आव्हाड ने कहा कि इस काम को लेकर आयुक्त इतनी जल्दबाजी में क्यों है. जब तक महानगर पालिका की नई बॉडी फॉर्म नहीं हो जाती तब तक आयुक्त को काम रोकना चाहिए था. चाल जी काय चालली जाते त्याच्यातनं लोकांना अजून संशय येतो. आणि तो संशय कोणावर येतो तर आता महासभा नाही आहे, नियुक्त झालेले लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्याच्यामुळे सगळं काम हे महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हा काम करतात त्यांना अत्यंत सांभाळून परत लोकशाहीच्या माध्यमातून महासभा स्थापन होत नाही तोपर्यंत थांबायला पाहिजे होतं. घाई काय एवढी घाई कशाला की नाही देऊन टाका कशाला, इलेक्शन लागेल ना आता. जितेंद्र आव्हाड ने मनपा को अल्टीमेटम देते हुए कहा कि कोई हस्तक्षेप करे ना करे मगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस काम को लेकर अपना विरोध दर्शाते रहेगी. ही हस्तक्षेप करू नका, आम्ही याला विरोध करणार आणि टोकाचा विरोध करणार हे आम्ही ठरवलेलं आहे आणि हे नक्की. जितेंद्र आव्हाड ने कहा कि लोगों के विरोध को दबाकर विकास नामुमकिन है. ऐसे में नवी मुंबई जैसे सुनियोजित शहर में पर्यावरण को नष्ट कर किए जाने वाले विकास को वह होने नहीं देंगे. या रोडला तर सगळ्या जाती जमाती आणि ते सगळे सुशिक्षित माणसं हे नेहमी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन इमिशन, ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यावरती सगळ्यांवरती चर्चा करत असते आणि त्या समूहाने देखील याला विरोध केलेला आहे. लोकांचा विरोध पत्करून त्यांना दाबून विकास नाही होत. तुम्ही लोकांना बरोबर घ्या, त्यांच्याकडे पर्याय मागवा, काय होऊ शकतं, काय करावं लागेल, असे तुम्ही ब्रिज घालणार असाल तर मला वाटतं तुम्ही ही वेल प्लॅन सिटी जी आहे तिचा मूळ गाभा जो आहे तोच नष्ट कराल आणि तो नष्ट आम्ही होऊ देणार नाही. गौरतलब है कि आज इस अरेंजा कॉर्नर से कोपरी गांव उड़ान पुल को लेकर प्रशासक के तौर पर आयुक्त अभिजीत बांगर की भूमिका पर ही संदेह के बादल मंडरा रहे हैं. ऐसे में सवाल ये उठ खड़ा होता है कि क्या जितेंद्र आव्हाड के इस रोष के बाद आयुक्त कुछ कदम उठाते हैं, ये तो आने वाला समय ही बताएगा. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower